हुतात्म्यांच्या अभिवादनासाठी सगळे सीमावासीय एकवटलेले आहेत। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना आदरांजली दिली जाते। 1956 मध्ये झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये हुतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना बेळगावमधील हुतात्मा चौकामध्ये आदरांजली वाहण्यात आली। महाराष्ट्राचे एकीकरण समिती शिवसेनेचे पदाधिकारी यासह सीमा भागातील बांधवांनी हुतात्म्यांना यावेळी अभिवादन केले। प्रतिनिधी अक्षता नाईक यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत। अक्षता, सीमावासीय सगळे एकवटल्याचं दिसतंय, एकंदरीत हे सकारात्मक चित्र यासाठीचं म्हणावं लागेल। हो रिद्धी, नक्कीच 1 जून 1986 मध्ये ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, यावेळी बेळगावमध्ये जेव्हा मुंबई प्रांताने गोळीबार केला होता त्यावेळी हुतात्मे झाले होते। यामधील 5 हुतात्म्यांना आज आदरांजली वाहिलेली आहे। शिवसेनेचे पदाधिकारी, महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी तसेच सीमावासीय एकत्रित येत यांनी आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे। त्यानंतर श्रद्धांजली वाहून झाल्यानंतर विविध मार्गांवरती रॅली काढलेली आहे। सीमावासियांची एकच अर्थ हाच आहे की आपला हा सीमा प्रश्न लवकरात लवकर सुटावा, हुतात्म्यांनी जे बलिदान दिलेले आहे ते व्यर्थ न जावो, त्यासाठी सीमा प्रश्नाकडे सर्वजण आशेने बघत आहेत। त्यासाठी रॅलीमध्ये सुद्धा आज अमर रहे हुतात्मा अमर रहे, बेळगाव विदर्भ हलकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा विविध घोषणा सुद्धा त्यांनी दिल्या। एकूण सीमावासियांची एकच अर्थ हाच आहे की हा सीमा प्रश्न लवकरात लवकर सुटावा, त्यासाठी त्यांनी आज हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्रित आले आणि हुतात्म्यांना आदरांजली वाहिली होती। जी अक्षता, सीमावाद हा प्रश्न प्रचंड तापलेला कायमच राहिलेला आहे आणि अशामध्ये या पद्धतीने इतक्या मोठ्या संख्येने दृश्यांमध्ये सुद्धा आपण पाहतोय की हे सगळे सीमावासीय एकवटलेले आहेत। या पुढचे असे आणखी कुठले उपक्रम सीमावासियांकडून केले जातील ज्याच्यातून त्यांची ही एकता दिसेल आणि पर्यायाने सीमावादाचा प्रश्न सुटू शकेल? नक्कीच सध्या बेळगावमध्ये कन्नड प्रशासनाकडून दडपशाही करण्यात येत आहे, मात्र सीमावासीय एकत्रित येत या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता सर्वजण एकत्रित येत आता आयोगाकडे धाव घेतलेली आहे, राष्ट्रीय मानव अधिकाऱ्याकडे धाव घेतलेली आहे आणि या ठिकाणी त्यांनी खटला सुद्धा दाखल केलेला आहे। त्याचप्रमाणे आज हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण सर्वांना राहो याकरिता मराठा मंदिर येथे व्यंगचित्रांचे निश्चित। अक्षता, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।